0 ते 18 वर्ष वयातील मुलामुलींची विनामूल्य आरोग्य तपासणी होणार। निरोगी बालपण ही उद्याचे भविष्य घडवेल। डॉक्टर नंदकुमार बनगे। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेची जिल्ह्यात सुरुवात झाली। 0 ते 18 वर्ष वयातील मुलामुलींची सर्वांगीण विनामूल्य आरोग्य तपासणी होणार आहे। निरोगी बालपण हे सुरक्षित भविष्य निर्माण करेल, याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी केलं। विभूती हायस्कूल धरणगुत्ती येथे तालुकास्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले। या अभियानामध्ये मुलांमधील दोष, जन्मजात दोष, आजारपण लवकर शोधणे व वेळीच उपचार करून भविष्यात आरोग्यविषयक उद्भवणारे दोष कमी करणे आणि भविष्यकाळात देशाची आर्थिक व सामाजिक उन्नती साधणे हा उद्देश असल्याचं सांगितलं। तसेच 4D कमी करणं हे सुद्धा उद्दिष्ट आहे, असे ग्रामीण रुग्णालय शिरोळचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे यांनी सांगितले। कार्यक्रमाची रूपरेषा डॉक्टर नदाफ यांनी सांगितली। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत राज्यातील 0 ते 18 वयोगटातील बालकांची सर्वांगीण तपासणी होणार। या उपक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय मोहिमेचं उद्घाटन कार्यक्रमाचे पुणे येथून थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना दाखवण्यात आले। लहान मुलामुलींना सेवा देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेबद्दल माहिती देऊन डॉक्टर शुभांगी सुतार यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी धरणगुत्ती सरपंच श्रीमती विजया कांबळे, विभूते विद्यामंदिरच्या संचालिका श्रीमती अर्चना विभूते, डॉक्टर नंदकुमार बनगे, ग्रामीण रुग्णालय दत्तवाडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्नेहल वटकर, शिरोळ पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर, गटशिक्षण अधिकारी भारती कोळी, मुख्याध्यापक BR अंकल खोपे, धरणगुत्ती हायस्कूलचे मुख्याध्यापक MA मुलानी व सर्व RBSK येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।